राधिका प्रेमिका तू माझा श्वास रे, मी राधिका प्रेमिका तू माझा श्वास रे, सावरे सावरे ओ सावरे सावरे सावरे. अप्रतिम मॅडम. अजून एखादं दुसरं असं आहे का कुठलं गीत? नाही आहेत ना. हा, अजून एखादं दुसरं. तारही छेडिता सूर झंकारले, गीत माझे तुझे ओठी मोहरले, चांदण्या रातीला. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी सुनीता मोहिते. मी ज्युनियर कॉलेजला गोविंदराव गीते कनिष्ठ महाविद्यालय पानगाव येथे प्राध्यापिका आहे. म्युझिक हा मी विषय शिकवते. तसेच मी एक सिंगर आहे आणि वयाच्या 5व्या वर्षापासून मी प्रोग्राम करते, गाण्याचे प्रोग्राम करतो. तसेच आमची स्वरसाधना ही एक संस्था आहे. तसेच विद्यालय पण आम्ही चालवतो. मी आणि कुठलं विद्यालय आहे मॅडम? स्वरसाधना संगीत विद्यालय कुठं आहे? लातूर येथे. बरं बरं बरं. आम्ही दोघं पण संगीतचे धडे देतो. खूप विद्यार्थी आमच्याकडे शिकून जातात. तसेच मला जवळजवळ राज्यस्तरीय 27 ते 28 पुरस्कार हे प्रथम आहेत गाण्याच्या माध्यमातून. आणि मी तसेच कीर्तन पण करते, कीर्तनकार पण आहे. आणि या स्टुडिओमध्ये माझे जवळजवळ बरेचसे गाणे झालेले आहेत. देवराज रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच स्वराज रेकॉर्डिंग स्टुडिओ, या दोन्ही स्टुडिओ एकच आहेत. पण आता याचं नवीन एक रूपांतर झालेलं आहे. त्या माध्यमातून माझे इथे खूप सारे गाणे रेकॉर्डिंग झालेले आहेत. मॅडम, आजपर्यंत तुम्ही एवढी गाणी गायलीत, बरोबर आहे का? त्यातलं एक तुम्हाला आवडणारं चांगलं गाणं किंवा आजपर्यंत किती अशी गाणी तुम्ही गायलीत, किती हिट झाली आहेत? ते खूप झालेले आहेत. मल्हारीचं सॉन्ग आहे. कुठलं मल्हारीचं सॉन्ग? अरे अरे माझ्या देवा मल्हारी. बरं बरं. हा, अजून दुसरं कुठलं? माझ्या जीव लगा, तुझी माझी प्रेम कहाणी. बरं. म्हणजे अशी अंदाजे किती गाणी झालीत मॅडम तुमची? खूप 100-200 तरी झाली असतील. बरं बरं बरोबर. मॅडम, इकडे तुम्ही प्राध्यापक पण आहात आणि इकडे स्वतः कीर्तनकार बी सांगतात, पुन्हा इकडे म्हणजे गायनाचं बी तुम्हाला आवड आहे. यातनं वेळ कसा काढता म्हणून तुम्ही? वेळ ड्युटी पण करते आणि उरलेल्या वेळामधून मी प्रोग्राम पण करते. तसंच ऍडजस्ट करतो, होतं तसं. तुम्ही जो प्रोग्राम घेता मॅडम, तो कुठल्या भागात आणि कसा, काय त्याचं काय मानधन किती वगैरे काय नाही, असतं? 2-3 राज्यातून आम्ही प्रोग्राम करतो. बरोबर. मानधनाचं म्हणजे असं काही मला नक्की माहित नाही. सरांकडेच असतं सगळं. पण ठरलेली असते आपली जी किलोमीटर रक्कम जी कार्यक्रमाच्या माध्यमातून ती त्या वेळेला ठरलेली असते. तुमची मॅडम टीम कशी असते? म्हणजे कुठल्या भागात समजा एका दिवशी 2 शो 3 शो किती शो करता तुम्ही? असे भरपूर करतो. आमच्या तशा 12 टीम आहेत. बरोबर. विविध प्रकारच्या. आणि ते सर चालवतात. बरोबर. म्हणजे हे सगळं सर बघतात का? हो. अजून काय सांगता येईल मॅडम तुम्हाला, किंवा तुमच्या आवडबद्दल किंवा छंद असेल तुमचा, त्याच्याबद्दल काय म्हणता येईल? आता पुढे चालून आता आपलं हे संगीत प्रोग्राम आम्ही आता सिंगिंग करतो. हा वारसा पुढे चालवायचा. वारकरी संप्रदायाची पण परंपरा आमच्या 5 पिढ्यापासून घराण्यामध्ये आहे. बरोबर. माझी मुलगी कल्याणी मोहिते, आता ती पण छान गाते. सध्या वैयक्तिक आता तिच्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत, पुढची पिढी चालवण्यासाठी. आता तिच्यासाठी प्रयत्न करायचे. मॅडम, शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की एवढं सगळं मॅनेज कसं करतात? तिकडं तुम्ही प्राध्यापक पण आहात, बरोबर, इकडे तुमचं ते टीम पण आहे सिंगरची, आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक कीर्तनकार देखील आहेत. एवढं सगळं मॅनेज कसं करता म्हटलं? ड्युटी सकाळी असते आणि प्रोग्राम संध्याकाळी असतात. बरोबर. त्याच्यामुळे ऍडजस्ट होतं. आतापर्यंत कुठल्या भागात किती कार्यक्रम झाले तुमच्या अंदाजे? खूप झालेत सर. असे म्हणजे संख्या मोजून नाही सांगता येत. पण मी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन, भजन, गाण्याचे प्रोग्राम करते. त्यामुळे कार्यक्रम किती झाले हे संख्यात्मक नाही सांगता येत मला. नाही, कुठल्या भागात कार्यक्रम आजपर्यंत जास्तीत झालेत? म्हणजे पुणे असेल म्हणा, सोलापूर असेल, लातूर असेल. पुणे, सोलापूर, लातूर, निलंगा, हैदराबाद, भरपूर अशा ठिकाणी. काय नाव आहे त्याचं मॅडम? नाव त्याचं काय आहे तुमच्या त्या टीमचं? स्वरसाधना संगीत संच.
ओके ओके ओके, थँक्यू मॅडम. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव आपल्यासोबत आहेत. उमेश मोहिते त्यांच्या गाण्याचा एक संघ आहे, तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की ते गाणे कसं सादरीकरण करतात आणि इतर काही माहिती. चला तर मग. तसं पाहायला गेलं तर माझे सांगीतिक क्षेत्रातले 2 गुरु. बरं. एक माझे वडील हा. भजन सम्राट अभिमन्यू मोहिते गुरुजी. तसंच हा. मी ज्यांना गुरु मानतो बरोबर. असे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. हा. तर मी थोडक्यात 2 रचना दाखवतो. बरोबर. हा. दया करणे जय पुत्रासी, त्याच्या दासा आणि दासी, तशी अपंगिता नाही, त्याच्या भगवंताच्या पावलो पंढरी वैकुंठ भुवन, पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आज दीन सोनियाचा, धन्य आज दीन सोनियाचा, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. अजून एक अनुसार वैयक्तिक माझं एक लव सॉन्ग आहे. बरं, 2 लाईन गाऊन दाखवतो. हा. तारही छेडिता सूर झनकारले, गीत माझे तुझे ओठ मोहरले, चांदण्या रातीला साध ही ऐकुनी, चांदण्या रातीला साध ही ऐकुनी, माझा जीव लगा तुझी माझी प्रेम कहाणी, माझा जीव लगा तुझी माझी प्रेम कहाणी. अप्रतिम. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक उमेश मोहिते. माझं गाव तसं मूळ सरवडी, निलंगा तालुका, जिल्हा लातूर, आणि वयाच्या 5व्या वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये आणि वारकरी संप्रदाय क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि सांगीतिक आणि वारकरी संप्रदायाची ही जवळपास आमची 4-5वी परंपरा आहे, म्हणजे 5वी पिढी आता चालू. त्यामध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून संगीताचा प्रवास चालू झालेला आहे. आता माझं वय आहे 31. तर आतापर्यंत जवळपास मी असं शब्दामध्ये सांगू शकणार नाही इतके प्रोग्राम केलेत आणि पुढेही करणार आहे. कारण एक मोठं शिखर डोळ्यासमोर घेऊन मी वाटचाल चालू केलेली आहे जीवनाची. तसं दिशा देतोय माझ्या जीवनाला. आणि तसं पाहायला गेलं तर जवळपास 4 राज्यामध्ये संगीताचे प्रोग्राम करतोय. मी स्वतः संगीत विशारद अलंकार आहे आणि दयानंद गेट, खाडगा रोड, लातूर या ठिकाणी आमचं स्वर साधना संगीत विद्यालय संस्था आहे. बरोबर. त्याच्या अंतर्गत बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी गायन शिकतात, हार्मोनियम शिकतात, तबला शिकतात, मृदंग शिकतात आणि विशारदपर्यंतची आमच्यापाशी पूर्ण डिग्री होते. बरोबर. आणि कॉलेजवर सुद्धा आमचा विषय तोच आहे, संगीताचा. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये वेळेचं थोडं बंधन येतं, पण काही गोष्टी जर सिद्ध करायच्या असतील तर वेळेमधूनच वेळ काढावा लागत असतो. बरोबर. तर सगळ्या गोष्टी काही असतं, म्हणजे एक स्वप्न आहे माझं, ते स्वप्न डोळ्याच्या समोर धरून मी चालतो. आपला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे. बरोबर. आपली महाराष्ट्राची संस्कृती खूप चांगली आहे. ती संस्कृती जोपासण्याचं काम मी करतोय, बरोबर, माझा परिवार करतोय. आणि आमच्या माध्यमातून पुढे विद्यार्थी जे आमच्याकडे घडतात, ते विद्यार्थी सुद्धा आमचे तेच काम करतात आणि तेच त्यांना मी मार्गदर्शन करतोय. अरे वा.
आणि दुसरी गोष्ट सांस्कृतिक जे प्रोग्राम असतात, भजन असेल किंवा कीर्तन असेल बरोबर. किंवा दुसरे सांगीतिक प्रोग्राम कुठले असू द्या सांस्कृतिक, हा हा म्हणजे आपली संस्कृती सोडून दुसरे नाही, बरोबर. हा संस्कृतीला धरून आपल्या. हा 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 तर ते प्रोग्राम आम्ही करतोय. अशा जवळपास माझ्या 12 टीम आहेत वैयक्तिक. अरे वा, बरोबर. मी वन टाइम 12 शो करतोय. हा 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 हा. आणि जवळपास म्हणजे आता साऊंड सिस्टीम असेल हा. किंवा गाड्या असतील, वन टाइम 12 गाड्या, वन बर. टाइम 12 साऊंड सिस्टीम बाहेरच्या, बरोबर बरोबर. आणि मॅक्झिमम एका स्टेजला 5 कलाकार जरी पकडले हा तर बघा तुम्ही 60 ते 70 कलाकार वन टाइम काम करतात. बरोबर. हे सगळं मॅनेजमेंट कोण करतो सर नेमकं? म्हणजे मी स्वतः करतो. माणसं पुरवणं म्हणा किंवा गाड्या असेल म्हणा, कलाकार असेल म्हणा, काही इन्स्ट्रुमेंट असेल म्हणा, मी वैयक्तिक करतो आणि माझे विद्यार्थी त्याच्यामध्ये म्हणजे मदत करतात का? खूप सहकार्य करतात. बरं 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 हा. बरं. माझं 50% काम विद्यार्थीच करतात, हम्म. कारण त्यांना तसं घडवतोय मी. बरोबर बरोबर. कारण मी जे आज ज्या लेवलला आहे, हा हा मला माझ्यामध्ये त्यांना बघायचे पुढे. बरोबर बरोबर. हा. आणि थोडक्यात लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस असेल किंवा भजन असेल, कीर्तन असेल, वाढदिवस असेल, काही कुठले प्रोग्राम असू द्या, तर ते खूप छान असे प्रोग्राम मी करतो. आणि तसल्या 12 टीम आहेत आपल्या. आणि जर तुम्हाला हे जर कदाचित कोणाला प्रोग्राम पाहिजे असेल बरं दर्जेदार असा, हा मग ते क्लासिकल असेल, शास्त्रीय संगीत असेल, संगीतामधले प्रत्येक काही असू द्या, बरोबर. तर ते तुमचा का संपर्क नंबर असेल तर हो. सांगा की. तर माझा संपर्क नंबर तुम्हाला सांगतो, 90 11 75 95 78. नंबर सर परत येतो सांगा अजून. 90 11 75 95 78 हा ओके. माझा संपर्क नंबर आहे. हा आणि याच्यावरच बरीचशी बुकिंग होते. बरोबर. हा. आणि जवळपास मुंबई असेल, पुणे असेल, परत सोलापूर, अरे वा. पंढरपूर, हैदराबाद, इकडं कर्नाटक, बरं 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 आणि इकडं तेलंगणा, बरं. अशा जवळपास 3-4 राज्यामध्ये आमचे शो चालतात. अरे वा, बरं 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 बरं. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.